स्वागत आहे तुमच्या आपल्या पक्वास दास या यूट्यूब चॅनलवरती. तर एक साधा आणि सोपा विषय घेऊन आलो आहे तुमच्या सर्वांकरता, आणि खास करून नवीन वादकांसाठी हा तर खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आता आजचा विषय काय आहे, थंबनेलमध्ये तुम्ही बघितलेला आहे. आपला विषय आहे हरिपाठ. आता तुम्ही म्हणता की हरिपाठ हा विषय काय, हरिपाठावर आम्हाला तर हरिपाठ वाजवता येतो आणि हरिपाठाविषयी तुम्ही आम्हाला समजून सांगता. एवढा जर ओव्हर कॉन्फिडन्स कोणाला असेल तर त्याने व्हिडिओ स्किप केला तरी चालेल. ज्याला खरोखर मनापासून जाणून घ्यायचं आहे की या व्हिडिओमध्ये काय, त्याने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय सांगणार आहे, कोणकोणते बोल हरिपाठासाठी वाजवले जातात. आता बोल तर खूप आहेत, सगळे बोल हरिपाठासाठी वाजवले जातात, पण ज्या बोलाने गोडवा निर्माण होईल, ज्या बोलाने हरिपाठाची लय समान राहील, किंवा जे बोल जोडताना अडथळा निर्माण होणार नाही, ते बोल आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि कृपया एक नोटबुक म्हणजेच वही घेऊन बसा जर जवळ असेल तर, कारण मी बोल सांगणार आहे शक्यतो जास्त करून आजच्या व्हिडिओमध्ये वाजवून थोडं कमी दाखवणार आहे. फक्त तुम्हाला माहिती देणार आहे कोणते बोल किंवा कोणत्या बोलाची साखळी हरिपाठासाठी वाजवली जाते. आता हरिपाठासाठी साखळीच असते, ती साखळी तयार करून ती हरिपाठासाठी वाजवली जाते. तर ज्याला हरिपाठ वाजवता येतोय असं त्याला मनातून वाटत असेल त्याने हा व्हिडिओ स्किप केला तरी चालेल. ज्याला शिकायची इच्छा आहे त्याने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एक वही जवळ घ्या, आपण जे बोल सांगणार आहे त्याची साखळी तयार करून घ्या. मी सांगणारच आहे, साखळी पद्धतीने सांगणार आहे, त्या पद्धतीने साखळी तयार करून वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या आणि ती साखळी बसवून त्या पद्धतीने वाजवण्याचा प्रयत्न करून बघा, एकदम उपयोगी येईल. तर वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मूळ विषयात आपला हरिपाठ आहे. हरिपाठासाठी कोणकोणते बोल वाजवले जातात. आता सोपा जो विषय आहे, सुरुवातीला हरिपाठाचा जो ठेका आहे, तर पहिला ठेका आहे. आता पहिला जो बोल असणार आहे तो धागिणत्ता घेऊन अघिघित्ता. हा बोल अर्धा म्हणजे अघिघित्ता एवढा घ्यायचा आणि धागिणत्ता त्याला ॲड करायचा. धागिणत्ता अघिघित्ता हा बोल झाल्यानंतर घी गीता गीता हे दोन बोल कंपल्सरी हरिपाठासाठी चालतात. तर एकदा मी शॉर्टली वाजून दाखवतो. तर या पद्धतीने हे हरिपाठाची मुख्य जे म्हणता येईल ठेका, हरिपाठाचा हा मुख्य ठेका आहे. यावर तुम्ही संपूर्ण हरिपाठ वाजवू शकता, पण एवढ्या याच्यावर चालणार नाहीये, कारण दररोज एकच भाजी आणि चपाती खायला काही अर्थ नाही, किंवा रोज भात खाऊन मन भरत नाही. त्यामुळे रोज नवीन काहीतरी पाहिजे. जसं जिभेला असतं ना, तसं लोकांना सुद्धा एक बोल ऐकायला आवडत नाही. प्रत्येकाला वाटतं काहीतरी व्हेरिएशनमध्ये स्टँडर्डमध्ये वाजलं पाहिजे, तेव्हा लोक तुमचं वाजवणं बघतात. तर त्यानंतर काय वाजवा हरिपाठामध्ये, जे तुमचे रामकृष्ण हरीच्या, आता कोणाची काय पद्धत आहे बोल सांगण्याची किंवा शिकवण्याची मला माहिती नाही, पण तुम्हाला जेवढे रामकृष्ण हरीची जी स्टेप शिकवली असेल त्यामध्ये जे जे बोल येतात, सुटसुटीत जे बोल आहेत. आता बोल सांगतोय, नोट डाऊन करून घ्या. तर पहिला बोल सांगितलाय धागिणत्ता अघिघित्ता, घिघित्ता अघिघित्ता, हे दोन बोल झाले. त्यानंतर रामकृष्ण हरीच्या ज्या साखळीसाठी म्हणजे रामकृष्ण हरीची जी स्टेप दिलेली आहे त्यामध्ये जे बोल येणारे आहे त्यामध्ये बोल घ्या. धत्ता कणत्ता कणत्ता कणत्ता, हा बोल लिहून घ्या. बोल परत ऐका. बोल आहे धत्ता कणत्ता कणत्ता कणत्ता, हा बोल त्यामध्ये हरिपाठासाठी चालतो. वाजून दाखवतो. हरिपाठाच्या लयीमध्ये चालणारा बोल आहे. त्यानंतर दुसरा बोल सोपा 4 मात्रेचा बोल आहे धागिंतक. आपल्या व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओ पण बनवलेले आहे, त्यावर जर कोणाला पाहिजे असेल डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, त्यावर बघून घ्या. बोल आहे धागिंतग धागिंतक, 4 मात्र्यामध्ये धागिंतग धागिंतक. हरिपाठासाठी ज्यावेळी स्पीडमध्ये जाईल ना हरिपाठ, त्यावेळी हा बोल वाजवायचा आहे. धागिंतग धागिंतक. नोट डाऊन करून घ्या, तुमचा फायदा आहे, यामध्ये माझा काही फायदा नाही आहे. तर त्यानंतर दुसरा बोल आहे धा धा तग धा 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 तक धा. हा बोल सुद्धा हरिपाठासाठी चालतो. या पद्धतीचा आहे. त्याच पद्धतीने धागिंतग हा बोल वाजून दाखवतो. हे झाले 4 मात्र्यामध्ये. आता 4 मात्र्यामध्ये अजून सांगणार आहे, पण त्याच्यातली आपण पद्धत सांगत आहे. आता त्यानंतर
4 मात्र्यामध्येच ज्ञानोबा तुकारामचे जेवढे बोल झालेले असतील ना, धिन धाग धाग धिन ताग ताग, त्याचे जेवढे व्हेरिएशन जेवढे प्रकार झालेले असन तेवढे सुद्धा हरिपाठासाठी एकदम बेस्टमध्ये बसतात. त्याच लयमध्ये त्याच तालामध्ये ते बसतात. जेवढे झालेले असतील तेवढे वाजवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामध्ये धत्ता घेगिन धाग धत्ता घेगिन ताग हा एक बोल ॲड करून घ्या. झालेला असेल तर हा बोल सुद्धा वाजवण्याचा प्रयत्न करा. या प्रकारे आता रामकृष्ण हरीच्या साखळीतले झाले, ज्ञानोबा तुकारामच्या साखळीतले झाले. आता त्यानंतर आपण थोडं धावत्या वेगेमध्ये कमी वेळेत व्हिडिओ बनवण्याचा आणि मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर आला 4 मात्रेचा विषय. 4 मात्र्यामध्ये तुमचे जे जे बोल झालेले असतील, आता 4 मात्र्यामध्ये मूळ बोल आहे तिरेकिट तकता. हा बोल हरिपाठामध्ये कुठेही बसवा एकदम परफेक्ट बसवा. तिरेकिट तकता एवढं स्पीडमध्ये जेवढं स्लोली वाजवतील, ज्या पद्धतीने प्रॅक्टिस असेल त्या पद्धतीने तुम्ही वाजवू शकता. त्यानंतर तिरेकिट तकता झाल्यानंतर 10 तिरेकिट तक ता तिरेकिट तक बोल लिहून घेण्याचा प्रयत्न करा. आज काय स्क्रीनवर बोल दिसणार नाहीये, फक्त सांगण्याचा प्रयत्न करतोय. 10 तिरेकिट तक ता तिरेकिट तक 10 तिरेकिट तक ता तिरेकिट तक 4 मात्र्याचा बोल आहे. 10 तिरेकिट तक ता तिरेकिट तक. त्यानंतर दुसरा बोल आहे 10 तिरेकिट ता ता तिरेकिट 10 तिरेकिट ता ता तिरेकिट, जे हरिपाठासाठी चालणारे आहे ते सांगतो. आता 10 तिरेकिट तकचे जे तुमचे प्रकार झालेले असतील, 10 तिरेकिट तक तागे तिरेकिट तक 10 तिरेकिट तक तागे तिरेकिट तक, हा प्रकार सुद्धा हरिपाठामध्ये चालतो. जे चांगले बोल आहे ते. आता आपला एक खूप महत्त्वाचा बोल जो आपल्या चॅनलवरती खूप हिट झालेला आहे, तो बोल म्हणजे धा धिट्ट धागे तिट्ट धा तिट्ट तागे तिट्ट. या बोलाची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो. हा खूप महत्त्वाचा बोल आहे, सगळीकडे चालणार आहे. तुम्ही हरिपाठामध्ये वाजवा, चाटीवर वाजवा किंवा बोटावर वाजवा, म्हणजे थापीवर वाजवा, सरपटीमध्ये वाजवा, एकदम भारी वाजणार आहे. हरिपाठामध्ये उठावदार बोल आहे, त्यामुळे तो बोल अवश्य वाजवण्याचा प्रयत्न करा. मी त्यावर स्टार करून तो बोल डिस्क्रिप्शनमध्ये देतो. त्या बोलाचा व्हिडिओ बघून घ्या आणि बोल अवश्य शिकण्याचा आणि वाजवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर आपला जो मुख्य बोल होता तो बरं का, 10 धिट्ट धागे तिट्ट. जरी व्हिडिओ बघायची गरज नाही आहे, मी बोल सांगतोय त्या पद्धतीने प्रॅक्टिस करा. 10 धिट्ट धागे तिट्ट 10 तिट्ट तागे तिट्ट, या पद्धतीचा बोल आहे. फास्टमध्ये कसा वाजतो ते बघा, तुम्ही प्रॅक्टिस नक्कीच करा. या पद्धतीचा हरिपाठासाठी चालणारा हा बोल आहे. त्यानंतर 8 मात्र्यामध्ये तुमचे जेवढे बोल सरपटीचे सरळ झालेले असतील, आता 10 तिरेकिट तक तागे तिरेकिट तक, त्याचे जे 8 मात्र्यामध्ये प्रकार झालेले असेल, 10 तिरेकिट तक ता तिरेकिट तक ता तिरेकिट तक ता तिरेकिट तक 8 मात्र्यामध्ये आहे, ते सुद्धा तुम्ही वाजवू शकता. त्यानंतर त्याचे जेवढे प्रकार झालेले असतील, तिरकिट तक्तामध्ये ज्या बोलामध्ये तिरकिट तक्ता येतो ना, ते बोल तुम्ही हरिपाठासाठी नक्की वाजवा. आता ज्यांचे जे झालेले असतील ते वाजवा. आता एक मुख्य विषय बघा, हरिपाठासाठी भजनी ठेका सुद्धा वाजवला जातो. जर हरिपाठ स्पीडमध्ये चालू असेल त्यावेळी भजनी ठेका सुद्धा वाजवू शकता. भजनी ठेका तुमचा जो झालेला असेल, जेवढा सिंपल भजनी ठेका झालेला असेल ना, तो हरिपाठामध्ये वाजवण्याचा प्रयत्न करा. आता त्यानंतर ओठावन तुमची जी झालेली असेल, सोपी बरं का, 4 मात्र्यामध्ये 8 मात्र्यामध्ये ती हरिपाठामध्ये बसते. तिट्ट ताताची जर झालेली असेल ती वाजवण्याचा प्रयत्न करा. ताकीनता ती झालेली असेल ती वाजवा, काही हरकत नाही. आता बोल सांगतोय मी, तुम्ही नोट डाऊन करत चाल. त्यानंतर लग्गी. आता अशी कोणतीच लग्गी नाही जी हरिपाठामध्ये बसत नाही. तुम्ही 10 धाती वाजवा, सरळ करून वाजवा, उलटी वाजवा, काही हरकत नाही. 3 प्रकार आहे 10 धातीचे, त्यावर आपले सुद्धा व्हिडिओ आहे, बघून घ्या चॅनलवरती. आता मी त्याची लिंक देत नाही आहे, पण 10 धाती हा बोल सरळ वाजवा, उलटा वाजवा किंवा खेमटा प्रकारामध्ये वाजवा, तसा बी चालतो. त्यानंतर धागेतिट्टाचे लग्गी प्रकार झालेले असतील, आपल्या चॅनलवरती जेवढे लग्गी प्रकार झालेले ते बघून घ्या, ते सुद्धा हरिपाठामध्ये चालतात. आता त्यानंतर 24 राहिला उतरणी. 4 मात्रेमध्ये जी झाली ती हरिपाठासाठी एकदम बेस्ट झाली.
त्यानंतर 16 मात्रामध्ये झालेले असेल ते बोलसुद्धा जेवढे सरळ सरळ आहे ते वाजवण्याचा प्रयत्न करा. आणि त्यानंतर कुणाला चक्रधार वाजवण्याची इच्छा असेल, चक्रधार वाजवण्यासाठी एक मूळ विषय, चक्रधार वाजवण्यासाठी म्हणणारी सुद्धा त्या क्वालिटीचे पाहिजे, तेव्हा तो चक्रधार बसत असतो. त्यामुळे जेवढं सांगण्याचा मी प्रयत्न केला तेवढं तुम्ही आत्मसात करण्याचा प्रयत्न करा आणि त्या पद्धतीने वाजवून बघा. एकदम क्वालिटीमध्ये हरिपाठ वाजणार आहे. आणि आपला जो 10 तिथं धागे तिथं हा बोल आहे तो हरिपाठामध्ये चाटीवर वाजवा किंवा थापीवर वाजवा, एकदम बेस्ट वाजणार आहे. त्यामुळे जेवढं सांगण्याचा प्रयत्न केला तेवढा केला आहे. ज्याला घ्यावं वाटलं त्यांनी घ्या, नसेल घ्यावं वाटलं कमेंटमध्ये तुमचा प्रतिसाद नक्की द्या आणि व्हिडिओला लाईक